प्रियंका तुम्ही तोपर्यंत लीड करा, मी बनतेंना कोऑर्डिनेट करतोय, बनते जॉईन होत आहेत. ओके ओके चालेल. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. आज आपण आपल्या इथे श्रीलंकेहून भन्ते ज्ञानसिरी महाथेरो हे जॉईन होणार आहेत आणि आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी म्हणजे शांत चित्ताने हे आजचं जे सेशन आहे ते ग्रहण करायचं आहे. आणि भन्ते जे प्रवचन देणार आहेत ते इंग्लिश मधून देणार आहेत आणि त्यानंतर आपल्या शीतलताई ज्या आहेत त्या आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन करून सांगणार आहेत. त्यामुळे सर्वांचं लक्ष शीतलताईंच्या वाणीकडे आपोआप जाणारच आहे. जर तुम्ही ताईंची वाणी आता ऐकालच तर त्यावेळेस आपल्याला समजेल. ऑडिओचं जे बटन आहे ते सर्वांनी बंद ठेवायचं, कारण आपल्याला आता धम्मदेशना देणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रॅक्शन नकोय. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. ओळखी तर होत राहतील, नमो बुद्धाय, जय भीम. पण त्याच्या आधी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ओळख आपली धम्माची आहे, ओळख आपली बाबासाहेबांची आहे. बनतेजी आलेले आहेत, बनतेजी त्यांना आलेले आपण वंदन करूयात. वंदा मी बनते. वंदा मी म्हणते. वंदा मी म्हणते. What is the problem? What happened? Don't have right internet connectivity. She will try to join. She will try to join. That very shortly mentioned is some difficulties are there. Never mind, I will try to do as my energy. Yes, Bante. Thank you. Yes, Bante. Yes, Bante. Now you can ask Sila. Samayachana. You can. Yes, Bante. सर्वजण आपण वंदन करूया पूजनीय बनतेंना. सर्वजण हात जोडूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. बनतेंना शील याचना करूया. लोकास वंदामि बनते द्वारतयेन मया कथं सबपराधं क्षमतु मे बनते. द्वितीयं लोकास वंदामि बनते द्वारतयेन मया कथं सबपराधं क्षमतु मे बनते. तृतीयं लोकास वंदामि बनते द्वारतयेन मया कथं सबपराधं क्षमतु मे बनते. ओकास अहं बनते त्रिसरणेन साधिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बनते. द्वितीयं ओकास अहं बनते त्रिसरणेन साधिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बनते. तृतीयं ओकास अहं बनते त्रिसरणेन साधिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बनते. Jamahang vadami tang vadetha. आं बनते. Namo tassa. Namo tassa. नमो तस्स भगवतो नमो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. Buddhang saranang gacchami. शरणं बुद्धं गच्छामि. शरणं गच्छामि. Dhammang saranang gacchami. धम्मं शरणं गच्छामि. Sanghang saranang gacchami. संघं शरणं गच्छामि. Tutiyampi buddhang saranang gacchami.
द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं आं भन्ते अहं भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि पिशुना वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुनाय वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि पारुषा वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि परुषा वाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि संपप्पलापा वेरमणि सिक्खापदं समादयामि संपप्पलापा वेरमणि सिक्खापदं समादयामि मिथ्याजीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि मिच्छा आजीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसर्णेन सद्धिं आजीवट्टमसीनं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादितव्यम् आं अहं भन्ते भन्ते साधु 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 नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से अग्गस्मिन् दानं ददतं अग्गं पुण्यं पवड्डति अग्गं आयोच वन्नोच यशो कीर्ति सुखं बलम् अग्गस्य दाता मेधावीं अग्गधम्म समाहितो देवभूतो वा मनुष्यभूतो अग्गपत्तो प्रमोदति Dear Dhamma friends, today also we are to continue our second Dhamma talk in this Vatsana session training period. Second Dhamma talk we are going to do. That is not a second, same talk. Next part we are going to explain second part. That the talk is the from Tipitaka, Sutta Pitaka, Anguttara Nikaya, 5th chapter, Sumana Vagga, 2nd Sutta, Chundi Sutta. Our topic, it is past, last Dhamma talk also same topic.
Today I am going to mention extra one part, and what are this topic mean? Once gratefully offering dana, collecting so high merit. They are taken by that merit different benefitness. What are that? Long life, beautifulness, and many support, many good friends, and a good word about that donator, good word, good talk, and luxuries and healthy. These benefitness by that dana, and wisely people wishing liberation, wishing nibbana, by offering like great dana, will born human or deva life, that or highest life, life, great life. That is that two gatha meaning, short meaning. It is better shortly summary translation because earlier also we translated, no? I try Yes. my best. So give Yes. you Meta. तर बंतींनी आता सांगितल्याप्रमाणे आपण पाहतोय की हा वर्षावासाचं बंतींचं हे दुसरं टॉक आहे, परंतु हे दुसरं टॉक नाहीये, तर गेल्या वेळेस जे बंतींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याचाच हा दुसरा भाग आहे. आणि भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकायातील एक सुत्त जे आहे अतिशय महत्वाचं सुमन सुत्त, त्याच्यामधले चुंडी सुत्ताचं एक्सप्लेनेशन बंतींनी गेल्या वेळेस केलं होतं. आणि केल्यानंतर आपण पाहतोय की त्या सुत्ताचं अतिशय सुंदररित्या भंतीजी एक्सप्लेनेशन आपल्याला करत आहेत. त्या सुत्ताप्रमाणे, त्या चुंडी सुत्ताप्रमाणे आपण पाहतोय की दान आणि दानादी कर्म याच्याविषयी भंतींनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर गेल्या वेळेच्या सूत्राच्या आधारे आज हा सेकंड पार्ट आहे आणि या पार्ट मध्ये पूजनीय भंतीजी आपल्याला त्या सूत्रांमध्ये जे सूत्र भगवान भंतींनी सांगितलं होतं भगवान बुद्धांनी चुंडी आणि तिच्या भावाला, तर त्याचं एक्सप्लेनेशन करत आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की महान दान दिल्याने, जे महान दान देतात, अतिशय चांगल्या श्रद्धेने दान देतात, तर त्याचा परिणाम काय होतो. तर परिणाम या ठिकाणी असं सांगितला की त्यांना महान संपत्ती प्राप्त होते, त्यांना महान यश प्राप्त होतं, त्यांना महान त्या ठिकाणी आपण पाहतो की यशासोबत सुद्धा वैभव प्राप्त होतं, अनेकांचा तो प्रिय होतो, अनेक जण त्याच्यावर प्रेम करतात आणि प्रेम करून त्या ठिकाणी तो महान यशाचा धनी होतो. तर असं या ठिकाणी पूज्य भंतेजी सांगत आहेत. And actually, we have to remind what are the last talk, no? That is, I mentioned topic, the meaning. There was King Kausala's two kids, twins. Chundi is the sister's younger brother, the Chunda. Between both them had some discussion. Prince Chunda said, once will practice triple gems with the 5 precepts, he will not go to the hell. या ठिकाणी बंतीजी सांगत आहेत की गेल्या वेळेस बंतीजींनी सांगितलं होतं की जे चुंडी सुत्ता आहे, कोसल राजा यांचे जे पुत्र आणि पुत्री आहे चुंडी आणि चुंद, तर यांना त्या ठिकाणी जे संभाषण झालं होतं की जे महान दान देतात तर त्या महादानाच्या प्रतापाने त्यांना सद्गती त्या ठिकाणी लाभते, त्यांना त्यांची सद्गतीच होते, त्यांचं कल्याणच होतं. तर हे जे संभाषण आहे या सूत्रामधलं, तर ते सूत्र त्या ठिकाणी भंतेजी एक्सप्लेन करत आहेत की दान त्या ठिकाणी कशा पद्धतीने असावं आणि दानाचे लाभ त्या ठिकाणी कसे होतात. जे चुंद जे आहे तर त्यांच्यामध्ये जी सांशकता आहे की अरे असं होतं,
भगवान बुद्धांनी म्हणजे जी चुंडी त्यांची बहीण सांगतेय अशा पद्धतीने होतं का, तर ते भगवान बुद्धांच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी याचं जी शंका उपस्थित करतात आणि भगवान बुद्ध त्याच्यावर मार्गदर्शन करत आहेत. That is that Chunda said, someone observed triple gems with the 5 precepts, he will not go into the hell. And that is Sister Chundi thought. This is a deep meaning. This has deep meaning. We learned from Lord Buddha, went to the meet Lord Buddha and asked from Lord Buddha, how will practicing triple gems with the 5 precepts will go to the heaven life and will not go into the apaya hell. तर या ठिकाणी माझं सांगताना थोडस चुकेल, तुम्ही समजून घ्या. बंते जे एक्सप्लेन करत आहे मी आता व्यवस्थित सांगेल की जेव्हा चुंद सांगतात की जो कोणी 3 रत्नांना शरण जाऊन पंचशीलाचं पालन करतात तर ते कधीही अपायामध्ये निरयामध्ये त्या ठिकाणी जात नाही. आणि मग ते निरयामध्ये जात नाही हे ऐकल्यानंतर हे याच्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी जेव्हा ते स्वतः चुंद आणि त्यांची बहीण आणि त्यांचे सहकारी जेव्हा भगवान बुद्धांकडे जातात तेव्हा भगवान बुद्धांना रिक्वेस्ट करतात की भगवान आम्हाला सांगा की स्वर्गात त्या ठिकाणी कसं गेलं पाहिजे, स्वर्ग कसा प्राप्त होतो, स्वर्गीय सुख सद्गती कशा पद्धतीने प्राप्त होती यावरती भगवंतांना विचारणा करतात. Lord Buddha said, Yavatachun Dikshata, I am not to mention Pali. This is last talk summary. Lord Buddha said, someone observed Buddha Ratna. Lord Buddha, Buddha Saranam Gacchami like that. How about the Lord Buddha's power, that thinking? Lord Buddha is in the world, none legs, 2 legs, 4 legs, and more legs beings are in the world. Between them and Brahma is their different category. Between them also, Lord Buddha is the highest. No anyone that much powerful one. That is the first one. Triple James Buddha Saranam Gacchami mean shortly. Lord Buddha mentioned. ओके, तर या ठिकाणी भगवान बुद्धांजवळ जेव्हा ते सर्वजण जातात तेव्हा भगवान बुद्धांना जेव्हा त्यांनी विचारणा केली की भगवान सद्गतीला जाण्याचा मार्ग कोणता, स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग कोणता, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात जो कोणी श्रद्धापूर्वक आणि निष्ठेने त्रिरत्नाला शरण जातो, बुद्ध रत्नाला शरण जातो आणि बुद्ध रत्नाचं शरणगमन त्या ठिकाणी करतो. शरणगमन केल्यानंतर भगवान बुद्ध जे द्विपाद प्राणी आहेत, चतुर्पाद प्राणी आहेत, अनेक पायांचे प्राणी आहेत आणि पाय नसलेले जे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांमध्ये जे देव आहे, जे ब्रह्म आहेत, रूपीय अरूपीय सज्ञी असज्ञी, त्या सर्व प्राण्यांमध्ये भगवान हे श्रेष्ठ आहेत. हे श्रेष्ठ अमूल्य रत्न आहे, श्रेष्ठ गुणांनी युक्त आहे, श्रेष्ठ गुण त्यांनी धारण केलेले आहेत आणि अशा प्रकारे या महान गुणांना धारण केल्यामुळे भगवान या विश्वामध्ये अग्र आहेत, भगवान या विश्वामध्ये श्रेष्ठ आहेत, भगवान या विश्वामध्ये ज्येष्ठ आहेत. आणि म्हणून जो कोणी श्रद्धापूर्वक बुद्ध रत्नाला अर्थात जाणतो, बुद्धं शरणं गच्छामी, ते शरणगमन ग्रहण करतो तर त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. It is, I mentioned, none legs, 2 legs, 4 legs, more legs, and that kernel world for health and human world and 6 rain deva, 11 rain, 11 categories I mentioned at that day. तर बंतींनी या ठिकाणी
सर्वच Uh, प्रकारचे सत्व. Bhanteji, you explain, then I continue. yeah, that is, I mentioned four hell and six heaven, six drain deva, and human like Yes, yes. all 11 categories beings, no? तर बंतेंनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे 4 हेल्स म्हणजे 4 अपायभूमी, त्याच्यामध्ये 4-6 कामसुगतीच्या भूमी म्हणजे अर्थात देवलोक आणि 1 मनुष्यलोक. याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत भगवान बुद्ध. Lord Buddha is all the beings. How born in that different world? What are their wholesome or unwholesome for born? That everything's summary mentioned at that day. Mean, what are the karma? What have done for hell? What have done for 6 devare? What are done wholesome for human and deva all born because of their wholesome merit, and because of the unwholesome they born as the for hell. For hell means satarapaya. तर बंतेंनी या ठिकाणी सांगितलंय की जे काही कुशल कर्म, होलसेल कर्म केलं जातं, कुशल कर्म केलं जातं, त्या कुशल कर्माच्या प्रभावाने व्यक्ती मनुष्य लोकामध्ये आणि कामसुगतीच्या देवलोकांमध्ये त्या ठिकाणी जन्म घेतो. परंतु जे काही अकुशल कर्म केले जातात तर त्या अकुशल कर्माच्या प्रभावाने मनुष्य हा निरयामध्ये 4 अपायगतीमध्ये त्या ठिकाणी जन्मग्रहण करत असतो. And not only that, Lord Buddha mentioned that all the beings deeply this only mental and material. या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की सर्व जे सत्व आहे ते फक्त यानेच नाही तर जे माइंड आणि मॅटर आहे या नाम रूपाने त्या ठिकाणी जगामध्ये उत्पन्न होत असतात. Yes, up to that I mentioned at the day talk that they never mention what are the rupa, never mention what are the nama. Today my topic that is, but for the time being, according to the energy, shortly we'll translate that is no. And that what are the rupa, what are the nama, that is mental and material. बंतेजी त्या ठिकाणी सांगत आहेत की जो विषय आहे की त्यांनी सांगितलंय की कुशल अकुशल कर्माचा परिणाम हा सांगत असताना भगवान बुद्ध सांगतात की भगवान बुद्ध हे नाम रूप जाणणार आहेत, माइंड मॅटर जाणणार आहेत, उत्पत्ती आणि विनाश जाणणार आहेत, हेतू आणि प्रत्यय जाणणार आहेत. तर या ठिकाणी हे जाणत असताना आज त्या ठिकाणी ते नाम रूप हा अत्यंत गहन विषय तो येथे एक्सप्लेन करत नाहीये, परंतु या सूत्राच्या आधारे पुढील अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन भंतेजी करणार आहेत. येस भंतेजी. Actually, don't be worried like that disturbance can be happen. Don't be worried with that. That is also given to chance cultivate our parami. That time we have to cultivate Khanti parami. We had many opportunity for cultivate Khanti parami. When we never cultivate Khanti parami, these are opportunity for cultivate our 10 parami between this. Yes.
that translate. After that, I will go to the Rupa. ओके. तर भंतेजी म्हणत आहेत की हा जो अडथळे येतात तर या अडथळ्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे म्हणजे खंती पारमीची म्हणजे एक क्षमाशीलतेची सहन त्या ठिकाणी शांती पारमितेचं या ठिकाणी शिकण्याची ही संधी आहे. याच्यातून आपण शांत आणि प्रसन्न कसं राहायचं याचा अभ्यास त्या ठिकाणी होऊ शकतो. तर त्यामुळं काही काळजी करण्याचं कारण नाहीये आणि आपण शांतीपूर्वक सर्वांनी त्या ठिकाणी ऐकायचंय. Actually, Lord Buddha, while the enlightened under the Bodhi tree, he understood world, all the things, especially for health and especially human, especially six Deva and Brahma, different categories Brahmas. These all the things understood, and he mentioned these everything properly. These all means mean only mental, mean minds, thoughts, thinking, and rupa, material, nama and rupa, only this all, nobody there is only nama rupa, only mental and material, Lord Buddha said. And what are the material, what are the mental, Lord Buddha mentioned very clearly, deeply, very simply, Lord Buddha mentioned. तर उरुवेलाच्या बोधिवृक्षाखाली जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलं, या बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर आपण जर मनात विचार केला की भगवान बुद्धांनी काय मिळवलं, जेव्हा ते बुद्धत्व प्राप्त केलं तेव्हा त्यांनी असं काय पाहिलं, काय जाणलं, कशावर विजय मिळवला. तर भंतेजी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की भगवान बुद्धांनी जेव्हा बोधीची अवस्था प्राप्त केली त्या बोधी वृक्षाखालीच भगवान बुद्धांनी संपूर्ण विश्वाला जाणलं. संपूर्ण अपाय भूमी त्या ठिकाणी त्यांना जाणीव झाली, जाणकारी झाली. त्यांनी हा संपूर्ण मनुष्य लोक पाहिला, त्यांनी या ठिकाणी देवलोक पाहिला, त्यांनी ब्रह्मलोक पाहिला. इतकंच नाही, त्यांनी अरूप ब्रह्मलोक सुद्धा पाहिला. फक्त एक ब्रह्मांड, एक चक्रवाळ पाहिलं नाही तर समस्त चक्रवाळातील सर्व लोक त्यांनी पाहिलं. आणि हे पाहिल्यानंतर भगवान बुद्धांनी या 31 लोकाची व्यवस्थित जाणकारी घेतल्यानंतर त्यांनी ते जाणलं, पाहिलं, अनुभवलं आणि मग त्यांनी लोकांना त्याचा उपदेश केला. उपदेश केल्यानंतर भगवान बुद्धांनी पाहिलं की सर्व सत्व हे फक्त नाम आणि रूपानेच बनलेलं आहे. नाम आणि रूपाचेच त्या ठिकाणी अवशेष त्या ठिकाणी आहेत. प्रत्येकाच्या मध्ये नाम आणि रूपाने त्या ठिकाणी त्यांचं जीवन बनलेलं आहे. जी व्यक्ती, जी वस्तू आपण पाहतोय तर ते सगळे जीव हे नाम आणि रूपाने म्हणजे माइंड आणि मॅटरने त्या ठिकाणी बनलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी नाम आणि रूप सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला. नाम म्हणजे मनाशी निगडीत, रूप म्हणजे मटेरियल वर्ल्ड. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी नाम आणि रूपाच्या त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत, उपदेश केलेला आहे. आणि म्हणून सर्व सत्व हे नाम रूपानेच बनलेले आहेत. आणि म्हणून काय आहे नाम आणि काय आहे रूप ते आपण पाहू. Yes. And do you can believe that nobody in the world, only mental and material? Do you can believe that? या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवू शकता का की या जगामधला असणारा प्रत्येक व्यक्ती हा नाम आणि रूपानेच बनलेला आहे. नाम आणि रूपाशिवाय जगात काहीच नाही. I am giving one example. This is my fan. This is my fan. I'm saying no, here wasn't fan. No fan.
You can believe that? This is the fan, no? I can say, no here fan. I am saying, no fan. You can see something, no? This is my fan. Firstly, I am saying, this is my fan. Another way, no here fan. This is not a fan. This is only material. This is material only, no fan. तर बंदीजी आपल्याला एक उदाहरण देत आहेत आणि ते उदाहरण म्हणजे अति दूरचं नाहीये, तर त्यांच्या जवळच आहे. ते म्हणजे त्यांच्या हातात असलेल्या फॅनचे, तो जो आपण पंखा पाहत आहोत त्या पंख्याचं उदाहरण दिलेलं आहे. फार सुंदर उदाहरण आहे की बंदीजी सांगतात आहे की हा एक फॅन आहे, हा माझा फॅन आहे. आणि जर असं म्हटलं की हा फॅन नाहीये तर आपण विश्वास करू शकू का की हा फॅन नाहीये म्हणून? आपण म्हणू नाही फॅनच आहे. पण बंदीजी म्हणतात हा फॅन नाहीये. पण लोक म्हणतील फॅन तर आहे, फॅन असून सुद्धा ते म्हणतात की नाही हा फॅन नाहीये. तर लोक त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. परंतु जेव्हा आपण त्याला व्यवस्थित पाहू, व्यवस्थित जाणू, तेव्हा हा फक्त एक फॅन नाहीये, तर हे एक मटेरियल वर्ड आहे. हे त्या ठिकाणी याच्यामध्ये रूप म्हणजे एक रूपात्मक त्या ठिकाणी वस्तू आहे जिला त्या पद्धतीने आपण जाणलं पाहिजे. Here only palm leaf. Surrounding decoration, sticks, etc. This one palm tree. Here something surrounding, no? And here iron plate. And here handle. This one handle. And this is something, some decorated things. And here palm tree. That is how can say fan. Many different things is in here. तर या ठिकाणी फॅन म्हणून ज्याला फॅन म्हणलं जात आहे, तर तो जेव्हा आपण पाहतोय की बंदीच्या हातामध्ये एक फॅन आहे, परंतु ज्याला आपण फॅन म्हणतोय त्याला जर बघितलं तर ते एक पाम ट्रीची एक त्या ठिकाणी जो मधला भाग आहे तो पाम ट्रीचा आहे. त्याला सुंदर अशा रेशमी एका कपड्याने त्या ठिकाणी सजवलेलं आहे आणि त्याला पकडण्यासाठी एक हँडल त्या ठिकाणी तयार केलेला आहे. या सर्वाला मिळून त्या ठिकाणी फॅन म्हटलं गेलेलं आहे. These different parts separating after that is a fan. In this different parts, no? Different things are in one. These different things separating after that is here fan. Is here fan after separate these different things. You can take my mean. This simple things. You can hear me? Yes, Bandi. Yes, we can hear you. Yes. After separate these different things, how can say fan, no? Yes. These are different things only. Like this, one way separating our body. Hair, nail, teeth, skin, body hair, muscles, veins. That is separated after that. We are the body, that's parts only. Fan and body, that is only parts. No, there are any person or fan. ओके. नेल्सन ताई आलेले आहे. नेल्सन ताई आलेले आहे. करा ताई कंटिन्यू. हा. शीतल ताई is here, Bandi. She will translate. Good, yes. Yes. Because you can catch my. नमो बुद्धाय. Yes. तर भंते म्हणतायत की Yes, thanks. ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की भंतेच्या हातामध्ये फॅन आहे, तर भंतेंनी आपल्याला खूप छानपणे सांगितलं की मी असं म्हणतोय की हा फॅनच नाही आहे, परंतु जे नॉर्मली लोक बघतील तर ते तर म्हणतील की हा फॅन आहे.
परंतु जेव्हा आपण नाम आणि रूपची प्रॅक्टिस करतो, ध्यान करतो, त्या समाधीपर्यंत पोहोचतो, तेव्हा आपल्याला हे कळतं की प्रत्येक संसारामधील प्रत्येक गोष्ट, ती दृश्य असो, अदृश्य असो, सजीव असो वा निर्जीव असो, ती फक्त कणांपासून, अणु आणि रेणूंपासून बनलेली असते. आणि जेव्हा आपण त्या अणु रेणूला सेपरेट करतो, तर त्याच्यामध्ये कुठलंही एक रूप राहत नाही. म्हणून जे लोक अणुरेणूची प्रॅक्टिस करतात, तिथपर्यंत समाधी मार्गाचा अभ्यास करतात, ते कधीच नाही बघत की हा एक फॅन आहे. ते तर बघतात की ते फक्त पार्टिकल्स आहे, छोटे छोटे अणु आहे, छोटे छोटे रेणू आहे, ते वेगवेगळ्या विभागामध्ये निर्माण होत आहे, नष्ट होत आहे, निर्माण होत आहे आणि नष्ट होत आहे. तर अशा पद्धतीची प्रॅक्टिस आपल्याला करायची असते नामरूपची. You understood? This is not a fan, parts only. We are not a person, parts only, no? Now, after separately body parts, fan parts. What are that parts? We should think deeply. Lord Buddha mentioned what are that? These firstly we separate farm, leaf, surrounding, decorating things, and iron part and handle, etc. separated. After that, separate things are there. And like that, our body also, here, body here, after separating, they are not a body parts only. What are that parts? Fan part and body parts. That is material only, that after separating, deeply we can separate step by step. Finally, this all we can make fiber. Finally, fiber also we can make powder. Final powders inside hardness, roughness, sharpness, smoothness, and that, yes, I think Siddhana, that 6 characteristics only in that here, not parts. Hardness, roughness, sharpness, smoothness, and softness. 6 only body and fan. भंते सांगत आहे की जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझ्या हातामध्ये जो फॅन आहे, तो फॅन नसून काय आहे, एक अणु आणि रेणूंचं मिश्रित एक कॉम्बिनेशन आहे. एक छोट्या छोट्या पार्ट्स पासून बनलेली एक वस्तू आहे. जेव्हा आपण त्याला पेनिट्रेट करतो, त्याच्यामध्ये पाहतो, छोट्या छोट्या कणांमध्ये पाहतो, तेव्हा आपल्याला तो एक संपूर्ण फॅन न दिसता, तो आपल्याला एका वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेली कुठली तरी वस्तू दिसेल. त्या प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला एक ऊर्जा दिसेल, जी फक्त प्रवाहित होत आहे, निर्माण होत आहे, नष्ट होत आहे, निर्माण होत आहे, नष्ट होत आहे. आणि हे फक्त फॅन सोबतच नाही, तर आपल्या शरीराचं जे पार्ट्स आहे, आपले जे बॉडी पार्ट्स आहे, ते सुद्धा सेम वेनीच काम करत असतात. जसं की आपण आपल्या संपूर्ण शरीराला पाहत असताना बोलतो की हे माझं रूप आहे, हे मी आहे. परंतु जेव्हा एक साधक त्याला पेनिट्रेट करतो, त्याच्या आतमध्ये प्रवेश करतो, ध्यान करतो, तेव्हा तो बघतो की माझ्या संपूर्ण शरीरामध्ये मी नावाचा असा कुठलाच घटक नाही. माझे हात वेगळे आहे, माझे पाय वेगळे आहे, माझं डोकं वेगळं आहे, माझे कान वेगळे आहे, नाक वेगळं आहे. ह्या प्रत्येक पार्ट्सला जर मी सेपरेट करत गेलो, तर त्याच्या प्रत्येक पार्ट्स मध्ये आपल्याला फक्त एक छोटे छोटे कण दिसतील. त्या कणामध्ये एक ऊर्जा दिसेल, जी ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होत असेल, निर्माण होत आहे, नष्ट होत आहे, निर्माण होत आहे, नष्ट होत आहे. एवढंच फक्त आपल्याला आपल्या शरीराच्या पार्ट्स मध्ये पण दिसणार. त्याच पद्धतीने फॅनच्या पार्ट्स मध्ये पण आपल्याला दिसणार. तर भंते आपल्याला सांगत आहे की प्रत्येक या प्रकृतीमध्ये उत्पन्न होणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, त्याच्यामध्ये 6 प्रकारचे तत्व असतात. आणि त्या 6 प्रकारच्या तत्वामध्ये जसं काही सॉफ्टनेस आहे, हार्डनेस आहे, रफनेस आहे, स्मूथनेस आहे, त्याच्यामध्ये
हवेचं कॉम्बिनेशन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या 6 प्रकारच्या तत्व जे आहे प्रत्येक छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये असतात. आणि जर आपण त्या वस्तूला छोट्या छोट्या कणांमध्ये जर डिवाइड केलं, त्याला जर आपण त्याचे जे फायबर पाहिलं प्रत्येक गोष्टीचं, तर ते एक छोटे छोटे बारीक बारीक कण आपल्याला दिसतील. आणि त्याही समोर जाऊन जर आपण पाहिलं, तर त्या कणाच्या आतमध्ये पण आपल्याला एक ऊर्जेचा स्रोत बघायला भेटेल, एक ऊर्जा पाहायला भेटेल. त्या ऊर्जाच्या आतमध्ये पण एक वेगळी ऊर्जा पाहायला भेटेल, त्याच्या आतमध्ये पण वेगळी ऊर्जा पाहायला भेटेल. तिथपर्यंत आपल्याला आपली समाधी घेऊन जायची असते. आणि ते आहे ध्यानाची खरी प्रॅक्टिस, की आपण प्रत्येक वस्तूला, प्रत्येक सजीव निर्जीव या निसर्गामधील प्रत्येक वस्तूला आपण कणांमध्ये पाहायचं असते. And that six together, what are in that powder? In that powder have fluorine and cohesion, and hotness and coolness, and protein and chapotin. These all the powder inside. Only these 12 things, 12 uh, what called word for me time, and that 12 things are in the fan and in the body also. That is only, not any else. That 12 together we are called uh, uh, human or something we are using, but that is deeply only material. This 12 hardness, roughness, softness, smoothness, and other one word forget. That 6 is the earth element, Patavi Dhatu, and cohesion and flowing mean Apo Dhatu, water element, and hotness and coolness, Tejo Dhatu, fire element, and Chapotin and flowing Vayu Dhatu, wind element. Human body finally, step by step separating, finally we can see these 4 elements. Fan also, finally we can see that 4 elements. Without 4 elements, no fan, no person, no body parts, no fan parts. ज्या पद्धतीने भंते सांगत आहेत, की आपण प्रत्येक पार्ट मध्ये 6 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, 6 प्रकारचे तत्व असतात. जसं की ते वाहत आहे, थांबलेलं आहे, त्याच्यामध्ये जडत्व आहे, त्याच्यामध्ये हलकेपणा आहे, त्याच्यामध्ये थंड भाव आहे, त्याच्यामध्ये गरम भाव आहे, ते जड आहे, हार्ड आहे, किंवा सॉफ्ट आहे. अशा पद्धतीच्या त्या 6 पार्ट्स मध्ये देखील पुन्हा दुसरे 6 पार्ट्स असतात, 6 घटक असतात. असे टोटल 12 घटकांनी प्रत्येक वस्तू, ती सजीव असो वा निर्जीव असो, ती अशा वस्तू बनलेल्या असतात. जेव्हा या 12 घटक आपल्या मनुष्यामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस आपण या शरीराला, मनुष्याचं शरीर किंवा कुठल्याही प्राण्यांचं शरीर किंवा कुठल्याही योनीमध्ये जेही शरीरामध्ये जो जीव उत्पन्न झालेला आहे, त्याला आपण तशा तशा पद्धतीचं नाव देतो. मुख्यतः भंतेंनी सांगितलेलं आहे, की प्रत्येक वस्तू ही 4 धातूंपासून बनलेली असते. 4 धातू म्हणजे कुठले कुठले? त्याच्यामध्ये आलं पृथ्वी धातू आहे, अपो धातू आहे, अग्नी धातू आहे, वायू धातू आहे. अशा 4 धातूंनी प्रत्येक गोष्ट जी आहे ती बनलेली असते. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या 4 धातू पाहायला मिळतील नाही. तर आपल्या मनुष्यांचं शरीर देखील 4 धातूंपासूनच बनलेलं आहे. मग जेव्हा आपण या शरीरामध्ये मी बघतो, हे शरीर माझं आहे असं म्हणतो, परंतु एक साधक जेव्हा साधना करतो, ध्यानामध्ये स्वतःला पूर्णत्वास घेऊन जातो, त्यावेळेस तो स्वतःच्या आतमध्ये मी नावाचा असा कुठलाही घटक पाहत नाही, तर तो त्या 4 धातूंना स्वतःच्या आतमध्ये पाहत असतो.
And whatever after making powder, that powder means Patavi Dhatu, Apo Dhatu, Tejo Dhatu, Vayu Dhatu. That is together, we can see that powder, no? See mean there's the color and we can smell in that powder some kind different smelling is there. We can feel that. Another things we can feel taste in that powders. And another things is their energy is the oja. That at last Patavi Dhatu, Apo Dhatu, Tejo Dhatu, Vayu Dhatu, Vanna Gandha Rasa Oja, only that is no person, no fan. That तर is जेव्हा जेव्हा मग आपण त्या 4 धातूंमध्ये समाविष्ट होऊन 4 धातूंना समजून जेव्हा आपण ध्यान करतो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये 4 धातूंना पाहतो, जसं की भंतेंनी उदाहरणामध्ये सांगितलं की प्रत्येक गोष्ट जी आहे हे 4 धातू पण काय आहे, एक दिवस नष्ट होणारे आहे, त्याची पण राख होणार आहे. जसं की आपल्या शरीराची पण एक दिवस राख होणार आहे. असं प्रत्येक वस्तू जेव्हा नष्ट होते तेव्हा ती एका पावडरच्या फॉर्म मध्ये येते, ती एक राख बनते. तर त्या राखेमध्ये देखील आपण 4 गोष्टी पाहू शकतो. जसं की राखेचा आपण कलर पाहू शकतो. एखादी जी पर्टिक्युलर वस्तू कुठल्या कलरची असली तर त्याची राख देखील त्याच कलरची उत्पन्न होते है ना. तसं काळी गोष्ट जर आपण राख बनवली तर ते काळा कलर दिसणार. पांढरी गोष्ट जर आपण राख बनवली तर आपल्याला पांढऱ्या कलरची राख दिसणार. अशा प्रत्येक गोष्टी ज्या कलर पासून जी गोष्ट बनलेली आहे तिला जेव्हा पावडरच्या फॉर्म मध्ये बनवल्या जाते तेव्हा त्याची पण राख होते. तर त्या राखेचा कलर आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर त्या राखेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गंध असतो, एक स्मेल असतो, तो एक व्यक्ती घेऊ शकतो. त्यानंतर प्रत्येक राखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चव असतात. ते चव देखील आपण रिअलाइज करू शकतो आणि प्रत्येक त्या पावडर मध्ये देखील एक प्रकारची ऊर्जा असते. जर त्याच्यामध्ये ऊर्जा नसेल तर ती राख आपल्याला दिसणारच नाही, ती अदृश्य फॉर्म मध्ये असेल. तर प्रत्येक गोष्टीमध्ये वर्ण, गंध, रस आणि ओझा ह्या 4 गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये उपलब्ध असतात असे म्हणते सांगत आहे. तर म्हणून ह्या 4 गोष्टीशिवाय ना व्यक्ती आहे ना फॅन आहे. म्हणून भंतेंनी सांगितलंय की तुम्ही जेव्हा ज्या व्यक्तीला पाहता त्यांच्यामध्ये पण ह्या 4 गोष्टी आहे, धातू आहे. या फॅन मध्ये पण त्या 4 धातू आहेत. Julie, always we are thinking me, myself, my car, my house, my wife, my fan. We are thinking. What are that? Everything's inside this powder mean this material 8 element only. These are. Do you can understand? You can think without this mention? This all the mention by the Lord Buddha. These are without Buddha's knowledge cannot think to the scientists also. All the scientists are mentioned, these are using Buddha's word. In the world, no any other teacher like these deeply mentioned teachers. Only great Lord Buddha mentioned these according to the Buddha's word. By the deep thinking, we can understand. All the ones have wisdom, they can understand, and others also deeply learning can think. But if you need to understand clearly, if you need to see clearly, you should do meditation and
deep meditation, light using, you can see this everything, that everything goes to the us, our dear great Lord Buddha. Without Lord Buddha, this knowledge is no in the world, that material about basic material mentioned today. I think for the time being that is enough for the today. Yeah. Other actually I will not go into the mention another material deeply. This basic knowledge mostly enough for the time being. And next day I will shortly mention what are the nama, and after that I will mention Rupa world and Arupa world. In that Rupa world, Arupa world, only some words without signal, only material world, and without material, only mentality world. That I will mention next Dham session. It means coming Monday. भंते म्हणतायत की जे लोक सर्वसाधारण जीवन जगतात ते सहजपणे म्हणतात की हा मी आहे, हे माझं घर आहे, ही माझी कार आहे, हे माझी पत्नी आहे, हे माझे पती आहे, हे माझे मुलं आहे, माझा बंगला आहे. हे सगळं काही ते माझं 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 बघतात. परंतु एक साधना करणारा साधक जेव्हा या लेवलची साधना करतो तेव्हा तो प्रत्येक गोष्टीमध्ये या 4 धातूंना आणि 4 उपधातूंना म्हणजे संपूर्ण 8 धातूंना तो पाहत असतो. आणि त्या 8 धातूंना पाहत पाहत त्याला समजतं की हेच तर सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त तर या संपूर्ण जगामध्ये काहीच नाही. धातूंशिवाय या संपूर्ण जगामध्ये काहीच नाही. मग जर प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त धातू आहे आणि जे निर्माण होत आहेत आणि नष्ट होत आहे, तर मग मी माझा कसा काय असू शकतो? हे घर माझं कसं असू शकते? ही पत्नी माझी कशी असू शकते? हे पती माझे कसे असू शकतात? हा परिवार माझा कसा काय असू शकतो? तर हे कोणी सांगितलेलं आहे? हे काही कोणी सर्वसाधारण व्यक्तींना नाही, तर हे महाकारुणिक तथागत सम्मा संबुद्धांनी सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांच्या ज्ञानाशिवाय, त्यांच्या प्रज्ञेशिवाय इतक्या डीप लेवलचं ज्ञान या संपूर्ण जगामध्ये कुणीही सांगू शकत नाही. कुणी कितीही मोठे शिक्षक असतील, कितीही मोठा त्यांचा अभ्यास झाला असेल, परंतु इतक्या खोलवर ज्ञान सांगणारे फक्त एकच व्यक्ती होऊन गेलेत, ते म्हणजे तथागत भगवान बुद्ध. आणि हे ज्ञान समजू शकणारे पण व्यक्ती इतके सर्वसाधारण नसतात. ज्यांना ज्यांना वाटतं की हे नॉलेज माझ्यापर्यंत आलं पाहिजे, मी हे नॉलेज समजून घेतलं पाहिजे, तर ते ज्या व्यक्तीकडे प्रज्ञा उपलब्ध असेल त्या प्रज्ञेच्या भरोशावरच आणि तथागत भगवान बुद्धांच्या ध्यान मार्गाचा खोलवर अभ्यास करणारे व्यक्तीच हे धातू, रूप, अरूप, नाम हे सगळं काही समजू शकतील. कारण की ज्या वेळेस एक साधक आपली साधना उच्च लेवल पर्यंत घेऊन जातो तेव्हा त्याला एक लाईट प्राप्त होते, एक प्रकाश प्राप्त होते आणि त्या प्रकाशामुळे, त्या प्रकाशाच्या बलाने तो या सृष्टीतील प्रत्येक घटना जशीच्या तशी पाहू शकतो. आणि मग प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी पाहणे म्हणजे काय, तर मग जेव्हा तो एखाद्या रूपाला पाहतो, नामला पाहतो, तेव्हा त्या प्रत्येक नाम आणि रूप मध्ये तो 4 धातूंना पाहतो. फक्त निर्माण होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या ऊर्जेला पाहतो. कशाने? त्याच्या त्या प्रकाशाने. तर हे इतकं मोठं जे ज्ञान आहे, हे ज्ञान फक्त सम्मा संबुद्धांचं आहे. आजचे सायंटिस्ट पण जर कुठलीही गोष्ट संशोधन करत असतील तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या भरोशावरच, त्यांच्या प्रज्ञेच्या बलावरच ते ह्या सगळ्या गोष्टी करू शकत आहेत. म्हणून बनते म्हणतायत की आजच्यासाठी तुम्हाला एवढं इनफ आहे की सगळ्या गोष्टी ह्या नामरूप आहेत, सगळ्या गोष्टी ह्या धातूंपासून बनलेल्या आहे, संपूर्ण गोष्टी ह्या नष्ट होणाऱ्या आहे. एक फक्त त्या संपूर्ण काही सगळं एक पावडर आहे, त्या पावडर मध्ये देखील 4 प्रकारच्या गोष्टी दडलेल्या आहे आणि तेही नष्ट होणार आहे. म्हणून या संपूर्ण सृष्टीमध्ये मी नावाचा कुठलाही व्यक्ती नाही, इथे माझं काहीच नाही, मला बिलॉंगिंग असं काहीच नाही आहे, संपूर्ण नष्ट होणार आहे. हे भंतेंनी त्यांच्या दिसणेमध्ये सांगितलेलं आहे.
म्हणते म्हणतायत की पुढच्या मंडेला म्हणते आपल्याला नाम रूप आणि नाम बद्दल माहिती देतील, रूप जगाबद्दल माहिती देतील, अरूप जगाबद्दल माहिती देतील. थोडक्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने या संपूर्ण प्रज्ञापूर्वक गोष्टींचा अभ्यास कसा करता येईल याबद्दल म्हणते आपल्याला पुढच्या सोमवारला त्यांच्या देसनेमध्ये आपल्याला समजावून सांगतील. Actually, we can't think about our great Lord Buddha. His knowledge is unpowerful. How much powerful we can't mention, we can't think. That deep knowledge, if you need to learn, you should attend to the Buddhahood. Without Buddha's knowledge, anybody can't understand clearly who is the Lord Buddha. Behind that, if you need to little bit, very, very little taste what are the Buddha's quality, please will you continue in this between this week up to next Dhamma talk, Buddha's 9 quality, practice Buddhanusati. While the practicing Buddhanusati, you can very little bit touch Buddha's quality, Buddha's knowledge. And while the cultivating this way Dhamma, as soon as all of you will reach to the liberation, and whether your past relatives all will rejoicing by your merit, solely will reach the liberation. Especially all the world, they were rejoicing by all of our merit. They all will, as soon as will reach the liberation. And thanks so much for both of your translation. It's, between many difficulties, language problem and hearing problem between both of you translated very well, especially today new translator also translate as energy. It is a good translation. I can understand your many words between that you are translate well. By this translate merit and organizers all the Mr. Vivek Sakya and Mahendra Sakya, etc. Together, this group, all the members together collected, accumulated so powerful merit. All of you, as soon as we reach the liberation by this all the merit, all the Dhamma hearers, as soon as we reach the liberation by this powerful merit, after liberation, all the facilities will come to yourself for cultivate parami. Cultivating parami, soon will reach the liberation. All the best. Sukhi hoto, nibbana pacchya hoto. भरते म्हणतायत की तुम्ही जे आहे आपण कल्पनाही नाही करू शकत ते की तथागत भगवान बुद्धांचं नॉलेज कुठपर्यंत असेल, त्यांची प्रज्ञा कुठपर्यंत असेल, त्यांची ताकद काय असेल त्याच्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र जेव्हा तुम्ही बुद्ध गुणांचा अभ्यास करता, बुद्धानुसतीची प्रॅक्टिस करता, तेव्हा हळूहळू जेव्हा तुम्ही तो अर्थ समजून ध्यान करता, तेव्हा तुम्हाला थोडंफार नॉलेज येऊ शकतं की हो, तथागत भगवान बुद्धांचं जे ज्ञान आहे हे काही सर्वसाधारण नाही. या सृष्टीमधील सर्वात श्रेष्ठ ज्ञान म्हणजे तथागत भगवान बुद्धांचं ज्ञान आहे. म्हणून भंतेंनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की पुढच्या मंडेपर्यंत तुम्हाला जर खरंच नामरूप समजून घ्यायचे असेल तर या पूर्ण आठवडाभर तुम्ही बुद्धानुसतीची प्रॅक्टिस करा, अर्थ समजून प्रॅक्टिस करा. आणि जेव्हा तुम्ही हळूहळू बुद्ध गुणांची प्रॅक्टिस करणार, बुद्धांच्या प्रज्ञेबद्दल तुमच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होईल, विश्वास निर्माण होईल, तेव्हा तुम्ही त्यांचं डीप नॉलेज जे आहे ते विशेष रूपाने समजून घेऊ शकाल.
आणि त्या बुद्ध गुणाच्या बलाने निश्चितच तुम्हाला तुमच्या ध्यान मार्गामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ. त्याचबरोबर तुमच्या निर्वाण मार्गावरील संपूर्ण अडथळे दूर होत संपूर्ण सृष्टीतील देवता जे आहे ते सदैव तुमची रक्षा करो. सदैव तुम्ही संपादन करत असलेल्या या पुण्यकर्मामध्ये संपूर्ण देवता, दृश्य अदृश्य संपूर्ण जीव, आपले ज्ञाती संपूर्ण आनंद व्यक्त करोत, साधुकार देवोत, तेही दुःखातून मुक्त होत आणि तुम्हीही दुःखातून मुक्त होत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या निर्वाणापर्यंत सर्व फॅसिलिटी, सर्व सुखसुविधा प्राप्त होत, जेणेकरून तुम्ही तुमच्या निर्वाणापर्यंत सहजरित्या पोहोचू शकाल. त्याचबरोबर भंतेंनी धन्यवाद दिलेला आहे आजचा आपल्यासाठी. नेल्सन दादांनी जे ट्रान्सलेशन दिलेलं आहे त्यांच्यासाठी देखील भंते म्हणतायत की जरी ते नवीन आहेत परंतु त्यांच्या ऊर्जेनुसार त्यांनी खूप कठीण प्रयत्न केलेला आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने भंतेंचं जे लँग्वेज आहे ती भंतेंची धम्मदेसना इंग्लिश मधील तुमच्यासाठी त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. तर त्यांनाही या पुण्यकर्माच्या बलाने निर्वाण फल प्राप्त हो, तेही दुःखातून मुक्त हो, त्यांनाही त्यांच्या निर्वाण मार्गावरील संपूर्ण अडथळे दूर होत. त्याचबरोबर भंते म्हणतायत की इतक्या अडचणी असतानाही नेटवर्क प्रॉब्लेम असेल, लँग्वेज प्रॉब्लेम असेल, बाकी डिस्टर्बन्स असतील, त्या डिस्टर्बन्स मध्येही ट्रान्सलेटर जे आहेत ते तुमच्यासाठी ट्रान्सलेशन करत आहे. या पुण्यबलाने दोन्ही ट्रान्सलेटरला निर्वाण प्राप्त हो, सुख प्राप्त हो, आरोग्य प्राप्त हो. त्याचबरोबर आपलं जे प्लॅटफॉर्म आहे धम्मजीवनचे त्यामध्ये महेंद्र शाक्य सर आहेत, विवेक शाक्य सर आहे, तेही लोकांपर्यंत धम्म पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तर त्यांच्याही जीवनामध्ये संपूर्ण सुख सुविधा प्राप्त होत, त्यांच्याही निर्वाण मार्गावरील संपूर्ण अडथळे दूर होत आणि तेही लवकरात लवकर त्यांच्या निर्वाण फलाला प्राप्त होत. अशी मंगल मैत्री भंते आपल्या सर्वांसाठी देत आहेत. साधु Okay. साधु साधु. Okay, song blessing for all of you. भंते सर्वांसाठी संघ आशीर्वाद देत आहेत. संभीतियो विवज्ञन्तु सर्वरोगो विनश्यतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते अभिवादनशीलिस् नित्यं वर्धापचायन चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमिति अथो निब्बान संपत्ति मिनाते समिज्जतो सुखी होतो नित्यान सर्वांनी भंतेंना त्रिवार वंदन करायचं आहे. Thank you so much, Bhante, for your precious time. We know that your schedule is too busy, and in that busy schedule, you give us your precious time and teaching us the precious Dhamma. Until our Nibbana, we will thankful to you and your depth always. Thanks for all blessings. Thanks so and much. Today I had May you fulfill your permission. Sadhu. Thanks so much. Actually, today till morning to up to now, I had many different duties. Especially, we are very great meritorious work done during the day, because we are brought special sand for the Bodhi tree and for the pagoda compound. And after that, there was a long Dhamma talk, and came to this talk. With that, I was a little bit tired, but during the accumulated merit is uncountable merit.
that all share into you. Okay, all the best. सुखी हो तो निभा थँक्यू बच्चों. सो मच म्हणते. ते पण ते थँक्यू. म्हणतायत साधू की आज साधू सकाळपासनं मी खूप बिझी होतो आणि विहाराचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये पण भंते बिझी आहे. त्यानंतर भंतेंची लॉंग धम्मदेसना झाली आणि त्या धम्मदेसनेनंतर लगेच भंते आपल्याकडे जॉईन झाले आणि त्या भंतेंनी इथेही त्यांच्या एनर्जीनुसार देसना देण्यासाठी प्रयत्न केला. पण भंते म्हणताय एवढं थकलेलो असतानाही मी हा धम्म याच्यासाठी शिकवत आहे की हा धम्म तुम्हाला तुमच्या निर्वाणासाठी मदत करेल म्हणून मी इथेही तुमच्या सर्वांसाठी माझ्या एनर्जीनुसार धम्म शिकवलेला आहे आणि मी खूप आनंदी आहे की तुम्ही सगळे इथे पण छान ध्यान करत आहे आणि धम्मासाठी धम्म आत्मसात करण्यासाठी तुम्ही सर्व साधक प्रयत्नशील आहात. तर म्हणते खूप आनंदी आहेत आपल्या सर्वांसाठी. थँक्यू Yes. बंते. थँक्यू. तो निभा हो तो all the best. ओके बंते. साधू 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 म्हणतात. साधू. साधू साधू साधू. नेल्सन, आपण सर्वांनी एकदा नेल्सन साठी आणि शीतलताईसाठी साधुकार करूयात. साधू साधू. साधू साधू साधू. दादा मी एक हा, माझा बोल. अनुभव सांग म्हणजे मला शेअर करायचा आहे की शीतलताई बनणं इम्पॉसिबल आहे, फार अवघड आहे, ते तर मला कल्पना नाही आहे. दादा. परंतु खरंच धम्म सहाय्य करतो जेव्हा अतिशय परमार्थिक धम्म आला, अतिशय उच्च कोटीचा धम्म आला, तेव्हा धम्माने ताईला योग्य वेळी इथं हजर केलं. कारण का खरं रिअली सांगतो, एवढं डीप एक्सप्लेन मी केलं नसतं, भंतेंच्या याला न्याय नसतो देऊ शकलो. कारण का भंतीजी काय आहेत खरंच विवेक दादा. सो वी आर सो ग्रेटफुल, रिअली सो थँक्स टू गिव्ह अस दिस ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. कारण भंतेजी आर्य सद्गुणांनी युक्त आहेत, महान धम्म धारण केलेला आहे, महान संघाच्या सोबत महान सेवा. प्रत्यक्षात असं समजा की ते बुद्धांसोबत राहत आहे, ते धम्मासोबत राहतात, संघासोबत राहते. अशा व्यक्तीतून कालेन धम्म सवन श्रवण करायला मिळतोय. आणि त्यात त्या ठिकाणी ही जी अपूर्व संधी मिळाली आहे, आणि मिळत असताना ज्यांनी ज्यांनी मनापासून धम्मश्रवण केलेलं आहे, धम्मश्रवण करतात आणि करून त्या ठिकाणी पूज्य भंतेंचं शेवटी सर्वांनाच मेत्ता मिळतीये. त्या मेत्ता ही खरंच कुशल कर्म करावं लागतात, प्रयत्न करावं लागतात, वीर्य पारमी वाढवी लागतात. इथं अनेक अडथळे पार करत शीतलताई आल्या, आज जॉईन झाल्या. आम्हालाही लाईट नाहीये, तुम्ही बघताय, आम्हीही फार कोकणात अडचणीत आहे दुसऱ्याच मोबाईलवरून. आणि खरंच या मोबाईल म्हणजे रसिकने दिला, त्याला हे पुण्य मी शेअर करतो. आणि ताई खरंच सुंदर एक्सप्लेन केलं. पण मला हे सांगायचंय की विवेक दादा, तुम्ही जी ही संधी सर्वांना दिलेली आहे, अत्यंत साध्या भोळ्या लोकांना भंतेंना ऐकण्याची संधी मिळाली, हे अपूर्व पुण्य आहे. या पुण्याच्या प्रतापाने एखादा चक्रवर्ती रत्न प्राप्त करू शकतो, परंतु मी म्हणतो की तेही अनित्य आहे. तुम्ही धम्माचे सम्राट व्हा, धम्मरत्न प्राप्त करा, धम्माला पुढे नेण्याचा संकल्प करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. साधू साधू. आपण सगळे करत आहोत, आपण सगळे आहोत. आज जर शीतलताई नसत्या आल्या, निल्सन नसता आला, तर आम्ही काय केलं असतं. तर मी आवर्जून सुनीता गवई, शीतलताई, दीपक आंबोरे सर, महेंद्र शाक्य, रवींद्र बनसोडे, आदरणीय कमलवीर आणि आदरणीय भिक्षू संघ भंते ज्ञानसिरी, या सर्वांची ऊर्जा लागलेली आहे आपल्याला. हे सोपी गोष्ट नाहीये. या ठिकाणी हे जे आपण सगळे या ठिकाणी येतोय, या पाठीमागं हा सिंहाचा वाटा या सर्व लोकांचा, ज्यांची मी नाव घेतलेले आहेत. आणि याच्या पाठीमागून काही लोक असे असतील की जे टीम मेंबर आहेत, ज्यांना मी पर्सनली ओळखत नाही, पण या सर्वांच्या कलेक्टिव्ह ऊर्जेने आपल्याला हा लाभ होतोय, हा धम्म आपल्यापर्यंत पोहोचतोय. तर या सर्वांसाठी अनेक अनेक साधुकार. साधू साधू. काही चुकलं असेल तर मी त्या ठिकाणी सर्वांची क्षमा मागेल, काही जर एक्सप्लेन करताना, कारण हा माझा पहिलाच प्रयत्न होता भंतेजींसोबत. खूप सुंदर केलं आणि थँक्यू ते ऐकत होतो आम्ही, खूप छान वाटलं. छान झालं आजचं पण सेशन. भंतेजींनी आपल्याला म्हणजे एक छान प्रकारे धम्मदेसना दिलेली आहे चंद बद्दल. आणि आजचा विशेष म्हणजे की आज नेल्सन दादा यांनी आजचा जो आपला सेशन आहे तो एक छान प्रकारे म्हणजे पार पाडला, की ताई नसताना सरांनी ही जबाबदारी घेतली. आणि आपण बघतच आहोत की म्हणजे ते एक्सप्लेन करताना खूप डीप मध्ये एक्सप्लेन करावं लागतं.
वरवरच एक्सप्लेन करून चालणार नाही, कारण धम्म हा म्हणजे माणसांच्या समोरच्या मनामध्ये एकदम पोहोचला पाहिजे. तर दादांनी खूप छान प्रकारे आजचं त्यांचं म्हणजे कार्य म्हणजे असं काही ठरवून नव्हतं आलं, ते अनावधानाने त्यांच्यावर आली जबाबदारी आणि ती त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. तर खरंच सरांचं म्हणजे मी कौतुक करते आणि धन्यवाद पण देते. त्याचबरोबर शीतलताई देखील जॉईन झाल्या, किंवा नाही की आता दुसरं कोणी करते आणि आता ठीक आहे चालू आहे सेशन, असं त्या नाही म्हणाल्या. तर त्यांच्या वेळेनुसार त्या पुन्हा जॉईन झाल्या. म्हणजे हेच धम्माचे तरंग असतात की जिथे कमी ग्रेट तिथे ग्रेट आम्ही, नाही का, साधू त्या टाईप मध्ये प्रत्येक जण आपल्याला धम्म देत गेला. त्यामुळे आजचं सेशन खूप छान झालं, आवडलं मला. साधू साधू. साधू हा. साधू. शीतलताई, हा शीतलताई, तुमचं तुमचं तुम्ही बोला थोडस. आहेत का शीतलताई का गेल्या? येस येस दादा आहे. हा बोला ताई, बोला बोला. सर्वप्रथम तर मी सर्वांची माफी मागते, कारण की मी लेट जॉईन झाले आणि थोडं नेटवर्क इश्यू असल्या कारणामुळे जॉईन होता आला नाही. त्याची पूर्वकल्पना मी दादांना ऑलरेडी दिले होते आणि जस्ट मग मी जॉईन झाले तर बघितलं नेल्सन दादा खूप छान प्रकारे ट्रान्सलेट करत आहेत. परंतु म्हणतात ना की आपण सगळे धम्मसारथी आहोत, आपण एकमेकांचे कल्याण मित्र आहोत. आणि जिथे मला खरंच वाटलं की जरी दादा ट्रान्सलेट करत आहेत पण इथे मी केलं पाहिजे, आणि म्हणून मी दादांना पर्सनली मेसेज साधू टाकलाय साधू. की आय एम हिअर. सो कारण की मला वाटत होते की मी ट्रान्सलेट करावं. माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो की जितकं पॉसिबल असेल तितक्या एनर्जीनिशी भंतेंचे शब्द जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, कारण की हे बुद्ध वचन आहे. जोपर्यंत ते जसेच्या तसे लोकांपर्यंत पोहोचतील नाही तर आपले लोक फक्त श्रवण करत आहे, तर फक्त शब्द ऐकत आहे, त्या शब्दाच्या मागचा अर्थ कधीच ऐकू शकतील नाही. तर म्हणून या बुद्ध शासनामध्ये तथागत भगवान बुद्धांचे वचन मला ट्रान्सलेट करण्याची वारंवार संधी मिळते. त्यासाठी मी खरंच स्वतःला खूप पुण्यवान समजते. आणि तुम्ही सर्व इतके प्रेम करता, इतका मला आशीर्वाद देता, एवढी मैत्री देता की त्या मैत्रीच्या बलाने तेव्हाच कुठे मी व्यवस्थित ट्रान्सलेट करू शकते आणि त्या बुद्ध वचनाला मी न्याय देऊ शकते. नाहीतर कितीही मोठा शिक्षित व्यक्ती असेल परंतु तो धम्म कधीही ट्रान्सलेट करू शकत नाही. जोपर्यंत त्याला मैत्रीची ऊर्जा मिळणार नाही, त्याला धम्माचं बल मिळणार नाही, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळतील नाही, तोपर्यंत कुणीही बुद्ध वचन हे ट्रान्सलेट करणे ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर हे जे संधी मला निसर्ग वारंवार देतात त्यासाठी मी खरंच तथागत भगवान बुद्धांचे माझ्या निर्वाणापर्यंत ऋणी आहे. आणि भंतेंनी जे शब्द तुम्हाला सांगितले ते खूप डीपर आहे. आज तुम्हाला खूप वाटत असेल की हे काय आहे, इतकं नामरूप भंते शिकवत आहे, परंतु तुम्ही स्वतःला पुण्यवान समजा की आता तुम्ही नामरूप बद्दल प्रॅक्टिस करताय, तुम्ही शिकताय, तुम्ही ऐकताय. इट मीन्स की तुमची तिथपर्यंतची पारमी आहे की तुम्ही नामरूप शिकावं. म्हणून या वर्षवासाच्या या पुण्य कालावधीमध्ये तुम्हाला नामरूप शिकायला मिळतायत. आणि तेही फक्त पुस्तकी नामरूप नाही, तर प्रॅक्टिकली आर्य संघाकडून आपल्याला ते मिळतंय. तर म्हणून त्या खोलवर त्याची जी गांभीर्यता आहे ती समजून तुम्ही प्रॅक्टिस करा. भंतेंनी जे सांगितलंय की बुद्ध गुण तुम्ही 9 दिवस प्रॅक्टिस करा, तर ऑलरेडी आपला बुद्ध गुणवर एक धम्मदेसना झालेली आहे. ती तुम्ही दिवसातून 1-2दा ऐकू शकता आणि मग त्या बुद्ध गुणांची तुम्ही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा. म्हणजे नेक्स्ट धम्मदेसना जी असेल ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. याही नंतर कोणी मोठे मोठे भंते तुम्हाला उपलब्ध होतील तर मग त्यांचीही देसना तुम्हाला समजली पाहिजे. आणि ती देसना समजण्यासाठी एकच पर्याय आहे की तुम्ही ध्यानाची प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, तर थँक्यू सो मच दादा मला संधी दिल्याबद्दल. थँक्यू ताई, उलट आम्हीच थँक्यू आहोत आणि ऋणी आहोत तुमचे. मी तुमचा नंबर शेअर करू शकतो का ताई, बुद्धानुसती त्यांना ज्यांना म्हणजे गायडन्स हवा असेल तर? काही प्रॉब्लेम नाही दादा, मला जसं पॉसिबल असेल मी रिप्लाय करेल. ओके, चालेल. सर्वांनी नंबर नोट डाऊन करा ताईंचा, 830808085002. तर बुद्धानुसती भंतेंनी आपल्याला प्रॅक्टिस करायला सांगितली आहे. कोणालाही त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर ताईला व्हॉट्सअप करा. ताई एखादा ऑडिओ रेकॉर्ड करतील आणि त्या बिझी असल्या तर ऑडिओ तुम्हाला शेअर करतील व्हॉट्सअपवर. अदरवाईज त्या फ्री असल्या तर तुमच्यासोबत चर्चा पण करतील किंवा तुमच्यासोबत बोलू पण शकतील.
तर आता मी विनंती करतो, महेंद्र शाक्य आहेत का या ठिकाणी? त्यांनी बोलावं. आहे का दादा? हो विवेक. बोल बोल. ओके. मला वाटत नाही मी काही आज बोललं पाहिजे म्हणून. ऑलरेडी बनतेंची खूप सुंदर देसना झाली. नेल्सन आणि शीतलताईंनी खूप सुंदर ट्रान्सलेशन केलं. सर्वांचं अनुमोदन, पुण्य अनुमोदन. आणि सर्वजण आपण सहभागी झालात धम्म टॉकमध्ये, तर यासाठी देखील सर्वांचं अनुमोदन. जे आपण शिकलोय पुन्हा तेच मी पुन्हा मागच्या सेशनला जे बोललो होतो तेच बोलेल, की आपल्याला संधी मिळालेली आहे एवढासा धम्म ऐकण्याची. तर तो फक्त ऐकण्यापुरता नाही, तर प्रॅक्टिससाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. भंते जे काही शिकवत आहेत त्याचं आपण आज चिंतन करावं, आणि जे सूचना भंत्यांनी दिलेल्या आहेत किंवा जे मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे, जो धम्म दिलेला आहे, त्याच्यावरती प्रॅक्टिसवरती आपण चाललं पाहिजे. त्या दिशेने आपली पावलं उचलली गेली पाहिजे, अशी मी सर्वांना विनंती करेल. सर्वांनी एक नंबर नोट डाऊन करा, जो माझा नंबर आहे. ज्यांना हे अपडेट्स हवे असतील 7 ते 8चे डेली, त्या या नंबरवरून तुम्हाला भेटतील. 9970017719. आणखी एक सूचना आहे. बुद्धानुस्मृतीसाठी ऑलरेडी शीतलताईंनी लास्ट एक सेशन घेतलं होतं. त्याचं YouTube वरती लिंक आहे, कल्याण मित्र YouTube चॅनलला. आपण सर्वजण ती देखील लिंक बघू शकता, फॉलो करू शकता. सर्वांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप ऋणी आहे, थँक्यू. एखाद्याला आपलं काही मत मांडायचं असेल किंवा अनुभव सांगायचा असेल तर सांगू शकता थोडक्यामध्ये, एखाद्याची इच्छा असेल तर. तर उद्या 7 ते 8ला भेटूयात, आणि थँक्यू व्हेरी मच. प्रियंका, थँक्यू. उद्या प्रियंका लीड करते. प्रियंका नवीन आहे, पण ती आली आहे, ती कंटिन्यू सेशन अटेंड करते, आणि तिची जी ऊर्जा आहे, मला वाटतं हीच ऊर्जा म्हणजे आपण खऱ्या अर्थाने कल्याण मित्र या माध्यमातून जे काही करतोय त्याचं ते परिणाम आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. थँक्यू व्हेरी मच. आलात सगळेजण. तर आपण आता इथे थांबूयात, ठीक आहे? उद्या भेटूयात 7 ते 8ला. थँक्यू. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम.